लाडकी बहीण योजना जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण 5 जुलै 2025 पासून सुरू झाले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागले आहे आणि त्यामुळे लाभार्थींमध्ये एकूणच आनंदाचे वातावरण आहे. अधिकृत घोषणा आणि तारीख. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली की जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याचे वितरण 5 जुलै पासून सुरू करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की सर्व पात्र महिलांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहेत. आर्थिक सहाय्याची रक्कम व पद्धत. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते. यामुळे कोणताही मध्यस्थ न लागता लाभार्थ्यांना थेट पैसे मिळतात, जे अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरते. निधीची तरतूद. या वाटपासाठी सरकारने विविध खात्यांमधून निधीची तरतूद केली आहे. आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 410 कोटी या निधीच्या मंजुरीनंतरच वितरण सुरू करण्यात आले असून ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. वितरण कालावधी. 5 जुलै 2025 पासून सुरू झालेली ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया 7 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या दरम्यान संबंधित यंत्रणांशी बँकांशी समन्वय साधून काम सुरू आहे. जर काही तांत्रिक कारणांमुळे एखाद्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचण आली तर 8 जुलै 2025 पर्यंत पर्यायी मार्गाने ती रक्कम जमा केली जाईल. तांत्रिक अडचणींचे निराकरण. काही लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जर रक्कम जमा होण्यास विलंब झाला तर तांत्रिक टीम तात्काळ त्या अडचणी दूर करण्यासाठी सज्ज आहे. शासनाने अशा बाबींकरिता एक पर्यायी योजना तयार केली असून यामुळे कोणतीही महिला या मदतीपासून वंचित राहणार नाही. योजनेचे परिणाम आणि फायदे. या योजनेमुळे महिलांना मासिक आधारावर आर्थिक मदत मिळते. घरगुती गरजा, आरोग्य आणि मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी महिलांना स्वावलंबन प्राप्त होते. ग्रामीण व निमशहरी भागातील महिलांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे त्यांच्या सामाजिक सहभागात वाढ झाली आहे. लाभार्थ्यांसाठी सूचना. जर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर 8 जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी. आपले बँक खाते आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही याची खात्री करावी. बँक खाते वेळोवेळी तपासावे. अडचण असल्यास स्थानिक महिला व बाल कल्याण विभाग किंवा बँक शाखेशी संपर्क साधावा. सामाजिक परिवर्तनाची दिशा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ही महिला सबलीकरणाचे एक प्रभावी साधन आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवणे, समाजात समान दर्जा मिळवून देणे आणि घरातील निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकारचा हा उपक्रम महाराष्ट्रातील महिलांना केवळ आर्थिक मदत देत नाही तर स्वाभिमान, सक्षमता आणि स्थैर्य देतो. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महिलांचे जीवन अधिक सुलभ आणि सशक्त होत आहे. ही माहिती अधिकृत सरकारी स्रोतांवर आधारित आहे. योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा स्थानिक अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.